या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत किर्लोस्कर कुटुंबातील सगळेजण हरीश आणि साईला श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र जमलेले असतात. हॉलमध्ये त्या दोघांचे फोटो लावलेले असतात आणि सगळेजण हात जोडून तिथे उभे असतात. सगळ्यांनाच हरीश आणि साईबद्दल वाईट वाटत असते आणि मग त्यानंतर पारू त्या फोटोंच्या समोर येते. ती रडतच हरीश आणि साईच्या फोटोकडे बघत असते. तिला हरीशसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. ती मनाशी म्हणत असते की हरीश सर, तुम्ही माझे खूप चांगले मित्र होता. मला माहीत होतं की तुम्ही कधीच चुकीचं वागू शकणार नाही, पण तरीही जेव्हा तुम्ही नव्याने माझ्या आयुष्यात आलात तेव्हा मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. मात्र तुम्ही शेवटपर्यंत फक्त माझ्या भल्याचाच विचार केला. तुम्ही माझ्या गणीचा जीव वाचवला, मला मात्र तुमच्या भावाचा जीव नाही वाचवता आला. खरंच मला माफ करा. आणि त्यानंतर ती रडू लागते आणि तिची अवस्था बघून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटते. मग अहिल्या पुढे येत पारूला सावरते, तिला आधार देते. तर पारू रडतच म्हणत असते की देवी आई, हरीश सर वाईट नव्हते. आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो पारू, माहिती आहे मला, हरीश वाईट नव्हता, त्याला नाईलाजाने असं वागावं लागलं. आणि त्या दिवशी सुद्धा तो ऑफिसमध्ये काहीतरी शोधाशोध करतच होता. मी त्याला विचारलं देखील, पण तो काही न बोलताच निघून गेला. आणि त्यावेळी पारू म्हणते की त्या दिवशी सुद्धा ते दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या विरोधातच ऑफिसमध्ये पुरावे शोधण्यासाठी आले होते. आणि ते ऐकून अहिल्याला तिच्या चुकीची जाणीव होते. त्यानंतर मग अहिल्या पारूला म्हणू लागते की पारू, तुझा आणि हरीशचा संसार तर काही होऊ शकला नाही, मात्र हरीश आणि साई ज्या आश्रमामध्ये राहत होते तो आश्रम आपण दत्तक घेणार आहोत. आणि आपल्याला जी नवीन शाळा सुरू करायची आहे ना, ती शाळा आपण तिथेच सुरू करणार आहोत. आणि त्या शाळेला नावसुद्धा हरीशचं देणार आहोत. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की पारू, त्या आश्रमाची आणि शाळेची सगळी जबाबदारी मी आता तुझ्यावर सोपवणार आहे. आणि मग त्यानंतर ती त्या आश्रमाबद्दल आणि शाळेबद्दल माहिती असणार पेन ड्राईव्हसुद्धा पारूला देते आणि तिला सांगते की प्रिया आहेच तुझ्या मदतीसाठी. आता तुम्ही दोघींनी मिळून या आश्रमाची जबाबदारी उचलायची आहे आणि शाळेचं सुद्धा काम पूर्ण करायचं आहे. आणि त्यावर प्रिया आनंदाने हो म्हणते. तर पारूला काय बोलावं ते सुचत नाही. आदित्य, प्रीतम आणि मारुती तर खूपच खुश असतात आणि त्या अहिल्याच्या या निर्णयाचं कौतुक देखील करत असतात. त्यानंतर प्रिया तिच्या खोलीत जाते. ती रडतच एकटी बसून असते. तिला ती पारूसोबत किती वाईट वागली होती हे आठवतं. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर प्रिया तिच्यापुढे हात जोडत रडतच तिची माफी मागते. ती म्हणत असते की पारू, मला माफ कर, मी त्या अनुष्कावर विश्वास ठेवला आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुझ्यावर हात उचलला. तर पारू म्हणत असते की मॅडम, जे काही घडलं त्यात तुमची काही चुकी नाही आहे. अनुष्का मॅडम वागतच अशा होत्या की कोणीही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला असता. तुम्ही प्लीज हात जोडून माझी माफी मागू नका, मला लाजल्यासारखं होईल. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की नाही पारू, मी खरंच खूप मोठी चूक केली, माफी तर मला मागायलाच हवी. तू माझी इतकी चांगली मैत्रीण आहे, मी हे विसरून गेले होते की तुझ्यामुळेच माझं आणि प्रीतमचं लग्न झालं. आणि ते ऐकून पारू म्हणते की प्रिया मॅडम, आता जे घडलं ते आपण सोडून देऊ आणि पुढे जाऊ. तुम्ही प्लीज माझी अशी माफी मागू नका. आणि त्यावर प्रिया म्हणते की हो पारू, पण आता यापुढे मी कधीही तुझ्यावर अविश्वास दाखवणार नाही. तुला नेहमीच आपल्या दोघींच्या मैत्रीचा अभिमान वाटेल. आणि ते ऐकून पारूही खुश होते आणि प्रेमाने प्रियाला मिठी मारते. तितक्यात एक सर्वंट त्या ठिकाणी येत त्यांना सांगतो की तुम्हाला अहिल्या मॅडमने बोलावले, त्यामुळे त्या दोघीजणी बाहेर येतात. तर हॉलमध्ये अहिल्या इतर सगळ्यांसोबत बसलेली असते. प्रिया आणि पारू आल्यानंतर ती त्या दोघींना सांगते की शाळेची आणि आश्रमाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवली आहे. तुम्हाला जर काही मदत लागली तर आदित्य आणि प्रीतमची मदत घ्या. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. आणि मग त्यानंतर पारू तेथून जाण्यासाठी निघते, पण आदित्य तिला थांबवत म्हणतो की थांब पारू, गेल्या काही दिवसांपासून इतकं सगळं घडतंय ना की तुझ्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांसमोर पारूचं भरभरून कौतुक करू लागतो. तो म्हणत असतो की आपल्या घरावर जे संकट आलं होतं ते आपण सगळ्यांनीच मिळून परतवून लावलं आहे. पण यात पारूने जो काही धाडसीपणा दाखवला आहे ना, तो खरंच कौतुक करण्यासारखा आहे. प्रीतमच्या वेळीसुद्धा तिने आपल्याला सावध केलं होतं आणि आत्तासुद्धा तिने अनुष्काच्या बाबतीत आपल्याला सावध केलं, पण आपणच तिच्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो. आणि मग तो पारूचं कौतुक करत म्हणतो की पारू, आम्हाला माफ कर, पण यापुढे आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवणार नाही. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते.
त्यानंतर मग आदित्य म्हणू लागतो की या सगळ्या गडबडीमध्ये कंपनीकडे आपल्या बिझनेसकडे थोडं दुर्लक्ष झालं. आता मी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. पण तितक्यात प्रीतम हसतच म्हणतो की अरे दादा, मात्र आई तुझ्या आयुष्यात आता नक्कीच कोणत्या तरी वेगळ्या मुलीला घेऊन येईल बघ. 2-3 आठवड्यातच ती तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करेल. आणि ते ऐकून अहिल्या घाबरूनच म्हणते की नाही, आता तर मला खरंच भीती वाटते, कारण दोन्हीही वेळी माझी निवड चुकली. आता ना मी धसकाच घेतला आहे, मी काही आदित्यासाठी मुलगी शोधणार नाही. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की वहिनी, मग मी आपल्या आदित्यासाठी एखादी मुलगी शोधू का? तुम्ही जरा आराम करा. पण अहिल्या म्हणते की दामिनी, घरासाठी सून आदित्यासाठी मुलगी शोधायची ही काही खायची गोष्ट नाही आहे. आणि ते ऐकून दामिनी गप्प बसते. आणि मग अहिल्या असं म्हणते की आदित्यासाठी मुलगी पारूच. मात्र ती पुढे काही बोलणार त्याआधीच दामिनी म्हणते की वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? आता काय तुम्ही पारूचं आणि आदित्याचं लग्न लावून देणार आहात का? पण ते ऐकून अहिल्या चिडून म्हणते की दामिनी शांत बस आणि आधी माझं म्हणणं ऐकून घे. मी असं म्हणत होते की आता आदित्यासाठी मुलगी पारू शोधेल, कारण आदित्याला कशी बायको हवी आहे आणि या घराला कशी सून शोभून दिसेल हे फक्त पारूला माहिती आहे. आणि मग ती पारूला सांगते की पारू, आता ही तुझी जबाबदारी आहे की तू आदित्यसाठी त्याला योग्य अशी जोडीदार शोधायची. आणि त्यावर पारू नाईलाजाने हो म्हणते. त्यांचं बोलणं सुरू असतानाच आदित्याला एक कॉल येतो आणि त्याला समजतं की त्यांच्या कंपनीच्या लोगोला बेस्ट लोगो म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आणि ही बातमी ऐकून तो खूपच खुश होतो आणि लगेच घरातील सगळ्यांना सांगतो. त्यामुळे सगळेच जण खूप आनंदी होतात. दुसरीकडे दिशाला सुद्धा हे सगळं समजलेलं असतं आणि ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की ही अहिल्या अनस्टॉपेबल आहे, हिला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी ही काही थांबणार नाही. आता हिच्या कंपनीला सुद्धा बेस्ट लोगोचा अवॉर्ड मिळाला आहे. आणि मग तितक्यात तिला आठवतं की हरीशने सांगितलं होतं की त्या लोगोवर असणारे डोळे पारूचे आहेत. आणि मग ती हसतच म्हणते की त्या हरीशने ही गोष्ट इतर कोणालाही सांगितली नसणार, माझी खात्री आहे. आणि आता मी याच गोष्टीचा बरोबर वापर करून घेणार. आणि मग ती हसतच पुन्हा एकदा कारस्थानांना सुरुवात करते. दुसऱ्या दिवशी सगळेजण चहा नाश्ता करत असतानाच दिशा तिच्या वकिलाला घेऊन त्या ठिकाणी येते. तिला बघून सर्वजण खूप चिडतात आणि तू इथे कशासाठी आली आहे हे विचारू लागतात. तर ती हसतच म्हणत असते की सासूमॉम, मला आत्ताच कळलं की तुमच्या कंपनीच्या लोगोला बेस्ट लोगो म्हणून अवॉर्ड मिळाला आहे, म्हणूनच मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी आले. पण खरं तर ना तुम्हीच माझं अभिनंदन करायला हवं. आणि ते ऐकून अहिल्या चिडून म्हणते की दिशा, हे काय चाललंय तुझं? आणि तू कशाला आमच्या आयुष्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते? तर दिशा हसतच म्हणत असते, कारण मला खूप मजा येते सासूमॉम, काही झालं ना तरी मी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत राहणारच. आणि तिचं असं बोलणं ऐकून घरातील सर्वजण खूप चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दिशाचा वकील आदित्यला एक नोटीस देतो. अहिल्या विचारते की काय आहे आदित्य? आणि त्यावर तो चिडून म्हणतो की आई, या दिशाने आपल्याला लीगल नोटीस पाठवली. यात असं लिहिलं आहे की आपल्या कंपनीच्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत त्या मुलीचे सगळे राईट दिशाकडे आहेत. आणि हे ऐकून अहिल्या तर तिच्यावर खूपच चिडते. त्यानंतर मग पोलीस हरीशचं सामान घेऊन घरी येतात आणि ते सगळं सामान दामिनीकडे देत म्हणतात की यात हरीशचं काही सामान आणि एक पेनड्राईव्हसुद्धा आहे, तुम्ही प्लीज तो बघून घ्या. आणि त्यावर दामिनी हसतच ते सगळं सामान ताब्यात घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.